महापालिकेतील सत्ताधारी भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून तब्बल 30 कोटी रुपयांच्या मुदत ठेवीवरून भाजपमधील राजकारण चांगलंच तापलं आहे। स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते आणि उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्यातील मतभेद आता उघडपणे समोर आले आहेत। महापालिकेच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफ आणि जीएसटी अनुदानातून प्राप्त झालेली सुमारे 30 कोटी रुपयांची रक्कम मुदत ठेव म्हणून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। मात्र ही रक्कम नेमक्या कोणत्या बँकेत ठेवायची यावरून महापालिकेतील राजकारण रंगलं आहे। महापालिकेच्या आर्थिक हितासाठी अधिक व्याजदर देणाऱ्या बँकेत ही रक्कम ठेवावी अशी भूमिका उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी घेतली आहे। त्यांनी थेट महापालिका आयुक्तांना निवेदन देत स्थायी समितीच्या निर्णयाला विरोध केला आहे। मात्र स्थायी समितीने घेतलेल्या निर्णयानंतर त्याला थेट विरोध करणं म्हणजे सभागृहाच्या निर्णयाचा अवमान असल्याचा आरोप स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते यांनी केला आहे। माझी महापौर साहेबांबरोबर चर्चा झाली, ताई होत्या की आपण ह्या बँकेला प्राधान्य देऊया। आम्ही जेव्हा मागच्या महिन्यात आलेला एयू स्मॉल फायनान्सचा विषय आला, आयुक्तांकडून आला, 14 कोटीचा आला, तेव्हाही आम्ही सगळ्यांच्या म्हणण्यानुसार हो म्हणलो होतो। पण इथे कर्मचाऱ्यांचा विषय आहे, जबाबदारीचा विषय, त्याच्यानी एवढा आर्थिक स्टडी करून अभ्यास करून हा निर्णय दिला। याच्या पलीकडे जर कॅबिनेट मधल्या कुणाला ह्याचा विषय चर्चा करायचा होता, त्याला प्राधान्याने महापौर आहेत, अध्यक्ष आहेत, नेते आहेत आणि मी आहे। कारण हा सभागृहाचा मला वाटत नाही की जाऊन नोटीस देणे हा सभागृहाचा सुद्धा उल्लंघन झालेला आहे। याचा अर्थ असा नाही की आमच्यात समन्वय नाही, त्या आमच्या मैत्रीण आहेत, आम्ही अवश्य त्यांच्या बरोबर चर्चा करू। काही अडचण आली असेल तर सगळेजण आहोत, चर्चाही आमच्यात झालीच पाहिजे आणि तीही आम्ही आज नक्कीच या विषयावरती आता ताईंनी सांगितल्यासारखं त्यावर सखोल चर्चा करू। तर भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनीही कॅबिनेटला कोणतीही कल्पना न देता थेट आयुक्तांना निवेदन देणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे। कल्पना द्यायला हवी होती की आम्ही या संदर्भामध्ये निवेदन देणार आहोत, काय म्हणजे आयुक्तांना असेल किंवा जेव्हा आपण पदाधिकारी म्हणून महानगरपालिकेमध्ये जबाबदारीने काम करतो तेव्हा अध्यक्ष म्हणून शहराच्या अध्यक्षाला आणि त्याचबरोबर महानगरपालिकेचे ते त्यांचे सहकारी आहेत, महापौर असतील, पक्षनेते असतील, स्थायी समिती सभापती असेल, हे जे कॅबिनेट आहे त्यांनी कल्पना द्यायला हवी होती। दरम्यान सोलापूर महापालिकेतील 30 कोटी रुपयांच्या मुदत ठेवीवरून सत्ताधारी भाजपमध्येच संघर्ष पेटलाय। महापालिकेच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि जीएसटी अनुदानातून प्राप्त झालेली सुमारे 30 कोटी रुपयांची रक्कम मुदत ठेव म्हणून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या ठेवीसाठी प्रशासनानं शासनमान्य बँकांकडून व्याजदर मागवले होते। त्यामध्ये बंधन बँकेनं 7% तर ICICI बँकेनं 6.7% व्याजदर देण्याची तयारी दर्शवली होती। मात्र अधिक व्याजदर देणारा पर्याय उपलब्ध असतानाही स्थायी समितीनं ICICI बँकेला प्राधान्य दिल्यानं आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे। 7% आणि 6.7% या व्याजदरातील फरकामुळं महापालिकेला एका वर्षात सुमारे 12 ते 13 लाख रुपयांचं संभाव्य नुकसान होऊ शकतं अशी चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे। याशिवाय कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर कर्मचाऱ्यांना सुमारे 7.1% व्याज द्यावं लागणार आहे। मात्र मुदत ठेवीवर केवळ 6.7% व्याज मिळणार असल्यानं या व्याजदरातील फरकाची रक्कम महापालिकेलाच स्वतःच्या तिजोरीतून भरावी लागणार असल्याचं उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी सांगितलं। याच मुद्द्यावरून उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी स्थायी समितीच्या निर्णयाला थेट विरोध केला आहे। महापालिकेचा आर्थिक फायदा होत असेल तर अधिक व्याजदर देणाऱ्या बँकेतच रक्कम ठेवली पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे। बंधन बँक सुरक्षित वाटत नसेल तर स्टेट बँक ऑफ इंडियासुद्धा 7% व्याज देण्यास तयार आहे। मग महापालिकेला अधिक फायदा होत असताना 6.7% व्याजदर देणाऱ्या ICICI बँकेतच पैसे ठेवण्याचा निर्णय का घेण्यात आला? महापालिकेचं नुकसान कशासाठी केलं जात आहे असा सवाल उपमहापौरांनी उपस्थित केला आहे।
मात्र उपमहापौरांनी घेतलेल्या या भूमिकेला स्थायी समिती सभापती रणजिता चाकोते यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. स्थायी समितीच्या सभेत निर्णय झाल्यानंतर त्याला विरोध करणं हे सभागृहाच्या नियमांचं उल्लंघन असल्याचं रणजिता चाकोते यांनी सांगितलं. आम्ही काही आमच्या समिती बरोबर चर्चा करून ICICI का तर त्याला RBIनीच डोमेस्टिकली DSIB जो आपण त्याला एक दर्जा देतो तो दिल्यावरती प्राधान्याने जो काही महानगरपालिकेचा अनुभव या बँकेबरोबर होता त्यानुसार आपण त्या बँकेला प्राधान्य दिलं. आता यामध्ये मला एक सांगायची गोष्ट आहे की जर आमच्याच कुणाच्या पदाधिकाऱ्यांचं डिपॉझिट आम्हाला ठेवायचं FD करायची तर आम्ही त्या बंधन बँकला निवडू का? नाही निवडणार. आम्ही सेफ बँक सेक्युअर्ड बँक निवडणार. त्या प्राधान्याने ICICI निवडली. आपण मला SBIचं म्हणणं मांडलात. आता याही पलीकडे मी अजून एक जाऊन सांगू इच्छिते की यापूर्वी ज्या काही ICICIनी दिलेल्या ठेवी होत्या किंवा नॅशनलाइज बँका ठेवी देतात याच्यामध्ये ICICIचा रेट 6.25 होता. आपण त्यांच्याशी चर्चा करून हा 6.60% आणला. याचा अर्थ असा नाही की उर्वरित आपलं नुकसान झालेलं आहे, कारण की त्याची जर सेफ्टीच मी नाही ठेवली 2 महिन्यांनी आपल्या सोलापुरात खूप उदाहरणं आहेत. आपल्याला काय काय पाहिलंय आपण सगळ्यांना माहितीये. यासारखंच जर याचं काही झालं ही रिस्क आपण घेऊ इच्छित नाही आणि मला माझी जबाबदारी समजते. स्थायी समिती त्याबद्दल पूर्णतः त्याच्यामध्ये हे आहे की सक्रियतेने त्याची जबाबदारी घेऊन निर्णय घेऊन आम्ही हा ICICI बँकेचा ठराव दिला. या वादात आता भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी ही भूमिका मांडली आहे. पक्षाच्या कॅबिनेटला कोणतीही कल्पना न देता थेट महापालिका आयुक्तांना निवेदन देणं योग्य नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल असं रोहिणी तडवळकर यांनी स्पष्ट केलं आहे. त्या संदर्भामध्ये आता पक्ष अध्यक्ष म्हणून मी त्यांना विचारणा करेन आणि त्याचबरोबर माननीय महापौर पण आणि आमचे सभागृह नेते पण या संदर्भामध्ये विचारणा करतील. या अशा संदर्भामध्ये म्हणजे त्या कदाचित प्रवासाला गेल्या तेव्हा हा निर्णय झालेला असावा. त्या वेळेला त्यांनी खरं म्हणजे आल्यावरती माहिती घ्यायला हवी होती, परंतु माहिती न घेता अशा प्रकारचं निवेदन देणं हे पूर्णतः चुकीचं आहे. या बाबतीमध्ये पक्ष श्रेष्ठींना विचारणा करून त्याबाबत मी निर्णय घेईन.